आप्पी आमची कलेक्टर सातवीच्या भागात. आजचा भाग हा अतिशय जबरदस्त असणार आहे. अर्जुन अमोलला बघतो आणि म्हणतो, जय महाराष्ट्र सिम्बा, जय महाराष्ट्र मास्तर. अरे तू कसा इकडं? मा संग सिंहगड फिरायला आलो. कुठं आहे तुझी मा? ती काय तिकडं. सिम्बा कोणाला घाबरत नाही. तुझ्या आईला तुझी काळजी वाटत असेल ना. चल मग तुला तुझ्या आईकडे सोडतो मी. मला तर सिम्बा माहीतच नाही आहे आणि मास्तरला फक्त सिम्बाच माहिती आहे. नको नको, मी जाईन एकटा नक्की. मास्तर तुमचा स्टुडंट आहे मी. दोघे हात पुढे करतात आणि म्हणतात, सिम्बा कनेक्शन. आज कसलं कनेक्शन? तुम्ही तिकडं पण भेटला आणि इकडं पण भेटला. आपलं कनेक्शन एकदम स्ट्रॉंग आहे का? एकदम स्ट्रॉंग मास्तर. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र सिम्बा. लगेच तिथे आर्या येते आणि अर्जुनला म्हणते, एका अनोळखी मुलाला भेटून तू किती खुश आहे. आज दिवसभरात पहिल्यांदा तुला एवढं खुश बघितलं आहे मी. मग विचार कर, तुझ्या मुलाला शोध घे तेव्हा किती खुश असशील. काय माहिती आर्या, हा मुलगा मला अनोळखी नाही वाटत. अगं, एका तस्करीच्या तपासासाठी मी उत्तराखंडला गेलो होतो. तिथे हा मुलगा मला भेटला होता. नंतर त्याची आईची बदली इकडं झाली. माझ्यासमोर कॅम्पला येतो हा. छानच की. नाव काय त्याचं? सिम्बा. अर्जुन, तुला कळतंय का? एका लहान मुलाला भेटून तुला त्याचा सहवास हवासा झाला आहे. तुला त्याची ओढ लागली. हे साहजिकच आहे. जगात ते कोणालाही वाटू शकतं. अर्जुन, तू वडील झालाय, पण त्याला त्याचे वडील नाही मिळाले. मी अमोलला शोधलाच आहे आणि माझं आणि आप्पीचं नाही पटलं तर? मला अमोल जवळ नाही राहता आलं तर काय उपयोग आहे? असं कसं? तो काही काळ तुझ्याकडे राहील, काही काळ तिच्याकडे राहील. तेच तर नको ना मला आर्या. हे सगळं भोगायला मी त्याचं लहानपण कोमजून जाईन. त्या मुलासाठी तुम्हा दोघांना परत एकत्र यावं वाटलं तर? हे फक्त सिनेमामध्ये होतं आर्या. असल्या परिकथेवर विश्वास ठेवणं बंद केलं मी. म्हणून तुझ्या घरी अमोलची एक वेगळी रूम आहे. त्याची खेळणी, त्याची गिफ्ट. तू रूम काय रेडी असते का? कारण तो येईल परत कधीतरी. अर्जुन, तुला कळतंय का? तो 7 वर्षाचा लहान मुलगा आहे. तो कसा येईल? तुला जावं लागेल आणायला. त्याच्यावरचं प्रेम तू स्वतःकडे ठेवून काय होणार आहे? त्याचा फायदा तुला होणार आहे ना त्याला होणार आहे? बघू, मी करतो विचार तुझ्या बोलण्याचा. आता विचार नको, कृती करा. मला माहिती आहे तू जे ठरवतो ते तू करतोस. मग मी तुला काय साधी सुधी वाटली का? चल आपण दही खायला जाऊया. खूप मस्त असतं इथलं मटक्यातील दही. चल जाऊया. महाराज, आर्या म्हणते ते बरोबर आहे, पण मी नाही जाऊ शकत. अमोल आणि आप्पीकडं काहीतरी मार्ग दाखवावा. इकडे अपर्णा अमोलला आवाज देत असते आणि एक दहीवाल्यास विचारते, दादा, एक लहान मुला बघितलंच का? नाही बरं. अपर्णा अमोल अमोल करत आवाज देत असते. इकडे आर्या म्हणते अर्जुनला, इथे आलं ना, खरंच खूप शांत वाटते रे. आर्याला फोन येतो. ती म्हणते, अर्जुन, मला खूप इम्पॉर्टंट कॉल आला आहे रे. इथं रेंजचा प्रॉब्लेम होतो. एक काम कर, पार्किंगजवळ जा, रेंज चांगली आहे. बरं, मी जाते तिथे. मग तू मला गाडीजवळ भेट. ठीक आहे. अपर्णा अमोल अमोल करत असते. लगेच मागून अमोल येतो आणि मा म्हणतो, कुठे होतास तू? मी तुला किती वेळेस सांगितलं, मला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही म्हणून. सॉरी मा, तुला माहीत आहे ना माझा जीव टांगणीला लागतो. मला सांगून जायचं अमोल. मा, माझा माउथ ऑर्गन कोणीतरी वाजवत होतं. सारे माउथ ऑर्गन सारखेच असतात. नाही मा, तो माउथ ऑर्गन माझाच होता. बरं, जाऊ दे आता. आपण नवीन घेऊया. आता मला सांगितल्याशिवाय कुठे जायचं नाही आता. मा, आपण महाराजांच्या गडावर आहे. मला कसं काही होणार आता. बरं, चल आता. मा, माझी टोपी राहिली. कुठे राहिली? मी तिकडे गेलो होतो ना, तिकडे राहिली. बरं, आपण नवी घेऊ. आता हट्टीपणा नको करू. आपण घेऊया ना नवीन. मा, मी घेऊन येतो. तू कशाला घेऊन येतो? मी जाते आणि घेऊन येते. तू थांब आता इथेच. तुला सरबत प्यायचं का? हो. दादा, याला एक सरबत द्या. मी जरा जाऊन येते, त्याच्याकडे लक्ष द्या. थांबा इथेच. इकडे अमोल म्हणतो, काका तुम्ही इथंच राहता ना? या गडाच्या पायथ्यालाच राहतो मी. आम्ही. वा, किती भारी आहे. महाराज आहे म्हणून आपण आहे. म्हणून काका तुम्ही महाराजांचा पुतळा लावला ना? हो. रोज त्यांना हात जोडतो आणि मग मी माझा कामधंदा सुरू करतो. काका,
आज तुम्ही काय मागितलं महाराजांकडे? मागायचं काय? त्यांना सगळंच माहिती आहे. सगळं कसं काय? आपल्या महाराजांना रयतेचा राजा म्हणायचे. आपल्या राजांनी मावळ्यांना सांगून ठेवलं, माझ्या रयतेच्या अंगाला हात नाही लागला पाहिजे. त्यांनी लोकांची कामं केली, अडचणी सोडवल्या आणि आपल्या सर्वांसाठी स्वराज्य स्थापन केलं. त्यांच्यामुळं आपण आहोत. त्यांना आपण मनातील कळणार नाही का? अपर्णा अमोलची टोपी आणायला चाललेली असते. इकडे अमोल महाराजांसमोर उभा राहतो आणि म्हणतो, महाराज, मला माझ्या बाबांबद्दल कोणाला सांगावं कळना. मला भेटायचं प्लीज, मला भेटावा. इकडे अर्पणाला टोपी सापडते. सरबतवाले काका अमोलला सरबत देतात आणि म्हणतात, तुझ्या साऱ्या इच्छा पुऱ्या होतील. लगेच अमोल हात पुढे करतो. सरबतवाले काका म्हणतात, हे काय आहे? हे सिम्बा कनेक्शन. अपर्णा टोपी घेता घेता मागे पडणार तर लगेच तिला मागून अर्जुन पकडतो. अर्जुन म्हणतो, अपर्णा, तू इकडं कशी काय? बदली झाली रे माझे पुणे येते. तू माझं पोस्टिंग पुण्यातच आहे. थँक्यू. पडले असते आता. पोलीस म्हणून ड्युटी आहे माझी. दुसरं कोणी असतं तरी मदतच केली असती. अमोल, आठवण आहे तुला? मला वाटलं तू विसरलास. पोटच्या पोराला कोण विसरणार अपर्णा? आप्पी नाही का म्हणून वाटत तुला? तेवढी जवळीक नाही राहिली रे. खरं तर काहीच नाही राहिलं. मग अमोलबद्दल का विचारतो? कारण तो माझा मुलगा आहे. म्हणून 7 वर्ष असा वागलात का तू? मी वागलो? अर्जुन, अरे 7 वर्ष खूप मोठा काळ असतो. यामध्ये तू एकदाही फोन नाही केला, एकदाही नाही माझ्याशी का तू केला का आप्पे? मी आज गावातून निघताना तुला सांगायला आले होते, चल माझ्या संग, आपण एकत्र जाऊ. तू तेव्हाही नाही ऐकलं माझं. आता तुझी अशी अपेक्षा आहे, मी तुला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होते. मी तुझ्या संग बोलायला पाहिजे होते. अरे, मी कॉन्टॅक्ट केला असता तर तू असाच वागला असता. असा म्हणजे? तू आत्ता वागतो असा. तू आप्पी म्हणायला तयार नाही अर्जुन. अर्जुन, 7 वर्ष उलटून गेली. तुझा अजून राग आहे माझ्यावर. जे काही झालं ते मी तुला सांगितलं नाही म्हणून. बरं, माझ्यावरचा राग ठीक आहे. या साऱ्यांची शिक्षा तू अमोलला का देतोस? एक मिनिट, असं बोलायचं नाही परत. म्हणजे त्याला काय माहिती आहे का तुझ्याबद्दल? कारण तुझी बदली झाली आप्पे. तू जर साताऱ्यात असती तर अमोलला भेटलो असतो मी. आपल्या दोघात काही नसतं तरी अमोलला बापाचं प्रेम मिळालं असतं. अर्जुन, हे माझ्यावर टाकायचं बंद कर. साधी गोष्ट आहे अपर्णा. तू जर साताऱ्यात असती तर हे सारं झालंच नसतं. मी तर म्हणतो आपली भांडणं मिटली असती, पण तू निघून गेली. असं कसं म्हणतो रे? कारण ते खरं आहे आप्पे. काय करायचं होतं ते मी माझ्या मर्जीनं केलं नव्हतं. माझी बदली झाली होती ते तुला माहिती आहे. तू काय निवडलंस ते महत्त्वाचं आहे ना. 1 मिनिट, म्हणजे तिकडं न जाणं हा पर्याय पण तुला निवडता आला असता. वा, अच्छा, म्हणजे 7 वर्षात तुझ्या डोक्यात हे चाललंय तर? 7 वर्ष मोठा काळ असतो, त्यामुळं हेच चालू असतं माझ्या डोक्यात. अर्जुन, माझ्या फाईलवर शेरा आला असता. त्यानंतर काय झालं असतं हे नव्हतं मला माहिती. हेच मी म्हणतोय आप्पे. त्यावेळीसुद्धा तुला तुझं कामच महत्त्वाचं वाटलंय. अर्जुन, नाही. 1 मिनिट, मी आता हे नवीनच ऐकते. म्हणजे तुझी काय अपेक्षा होती? मी माझं असं घर सोडून, दार सोडून, नोकरी सोडून तुझ्याबरोबर राहायला यायचं होतं? का बरं? भेटलं असतं सगळं तुला. अर्जुन, अरे तू रागावला होतास, चिडला होतास. मी त्यानंतर खूप प्रयत्न केला रे. काय प्रयत्न केला सापे? दादा वहिनी घर सोडून बाहेर आली, तुला घर सोडत नव्हतं. तू डायरेक्ट राहायचं सोडून निघून गेली. अर्जुन, मी परत तुला तेच सांगते, माझी बदली झाली होती. हेच मी म्हणतो आप्पे, हा तुझा दूधतोंडीपणा आहे. लय हट्ट धरून घरात थांबली होतीस, परत निघताना विचार केला घराचा? हो, केला. आणि मी आत्ताही त्याच घराचा विचार करते. अभिनंदन. अर्जुन, टोमण्यात बोलू नको तू माझ्या संग. तुला यासाठी एक अवॉर्ड दिला पाहिजे ना पर्णा. तू अजूनही त्या घराचा विचार करतेस, त्या घरातील लोकांचा विचार करते. अर्जुन, आणि विनायक कदमांचा विचार आला कधी तुझ्या मनात? खूप वेळेस विचार आला. रोज विचार मनात येतो. अर्जुन, तुझी मला रोज आठवण यायची. कित्येकदा मला तुझी खूप आठवण यायची. अर्जुन, माझ्यापेक्षा अमोलला तुझी जास्त गरज होती. तू नव्हतास तेव्हा. मला खूप आठवण आली तुझी.
अमोल बसायला लागला, उभा राहायला लागला, पळायला लागला. मला खूप आठवण आली. तो पहिल्यांदा बोलायला लागला त्यावेळेस मला तुझी खूप आठवण आली, पण तू नव्हतास अर्जुन. त्याच्याकडं बघितलं तरी मला तुझा चेहरा आठवायचा अर्जुन. पण मग मला तू घातलेली अट आठवायची. तू रागात सरकारांची कॉलर पकडली होती ते आठवायचं. तुझा जुना राग सगळं आठवायचं. म्हणून तू मला शोधण्याचा प्रयत्न नाही केला. अर्जुन, तू का नाही शोधलंस रे मला? का नाही आलास तू मला भेटायला? अजूनही माझा राग येतो का तुला? माझ्या फोनवर अननोन नंबर आला का मला वाटतंय तुझा फोन आहे. उचलला की कळायचं नाही हा अर्जुनचा फोनच नाही. बेल वाजली की मी धावत पळत उठून पळायचे की मला वाटलं अर्जुन आला असेल मला भेटायला. अर्जुन, माझं ठीक आहे, तुझा माझ्यावर राग होता. पण बाप्पू आणि दिप्या यांच्याशी का संबंध तोडले रे तू? दिप्या रोज तुझी आठवण काढायचा अर्जुन, रोज. सारखं दाजीबा दाजीबा करायचा. अर्जुन, मम्मी गेली तेव्हाही तू नाही आला. मला आठवतंय सरकार येऊन गेले पण तू नाही आला. किमान तेव्हा तरी तू यायला पाहिजे होतं अर्जुन. दिप्याचं लग्न झालं हे तुला माहिती आहे का? त्याच्या लग्नालाही नाही आला तू. आणि तुझी आई गेली त्यावेळेस मी इलेक्शन ड्युटीला होतो. मी त्यामुळे येता आलं नाही. अरे, तू भेटून आला असतास, नंतर गेला असता तर चाललं असतं, पण तू गेलाच नाही. मला वाटलं तू संबंध तोडले म्हणून. मग अर्जुन, मी नाही, तू संबंध तोडलेस. अपर्णा थांब. अपर्णा चालत असते लगेच अर्जुन मागून जोरात म्हणतो, आप्पे, मला भेटायचं आहे अमोलला. तुला त्याला असं नाही भेटता येणार. लगेच अर्जुन म्हणतो, म्हणजे तू नव्हता 7 वर्ष. त्याचं जसं जसं वय वाढत गेलं तसे तसे त्याचे प्रश्न वाढत गेले. त्याच्या त्या प्रश्नाला उत्तरं मी देत गेले. त्यात माझ्या 3 बदल्या झाल्या. सगळ्या ठिकाणी मी त्या तान्या बाळाला घेऊन एकटी फिरली. ऑफिसला घेऊन जायचे मी. नवीन ठिकाणी गेल्यावर त्याला मित्र शोधायचे, त्याला सांभाळणारी एखादी बाई शोधायची. या सगळ्यात तू कुठंच नव्हता अर्जुन. अमोल आजारी होता, खूप आजारी होता. माझी महत्त्वाची मीटिंग होती. मी हॉस्पिटलमध्ये बसून त्याच्या महत्त्वाच्या मीटिंग ॲडजस्ट केल्या अर्जुन मी. या सगळ्यात तू कुठंच नव्हता अर्जुन. त्यात तुझी अट. त्याला काहीच सांगायचं नाही तुझ्याबद्दल. त्याला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही, कारण तू बोलला होता. तू माझ्याकडून तसं वचन घेतलं होतं. एक वचन बरं पाळलं. म्हणजे अर्जुन, तुला दिलेलं वचन मी अजून बी पाळते. हे बघ, तुझ्या नावाचं मंगळसूत्र मी अजून बी घालते. अर्जुन, मला माझ्या नवऱ्याविषयी कोणी विचारलं तर मी तुझं नाव लिहिते. एवढं सगळं केलंस, एकदा शोधायचं नाही. तू शोधलंस का मला? मला घर सोडता नाही आलं आप्पी. का? तुम्ही दोघं गेले आणि कदमांनी कच खाल्ली. कधी दवाखाना. आठवड्यातून 2दा चेकअपला जावं लागतं बरं का. बाबा कसे आहेत आता? तुझ्यावर जास्त राग आहे त्यांचा. अर्जुन, माझ्यावर दोष टाकायचा बंद कर. हा दोष तुझाच आहे आप्पी. विश्वासघात केला तू कदमांचा. तुझ्यामुळं कदम अंथरुणाला खेळलेत. मी आत्ताही त्यांना भेटायला यायला तयार आहे. लगेच अर्जुन रागाने म्हणतो, काय गरज नाही. आता तर अजिबात नाही. खरं तर माझ्यासाठी तुझा विषय संपला कधीच. तू हे सगळं सांगितलं ना, 7 वर्षात काय भोगलंस. मी काय भोगलं ते नाही सांगितलंस मी तुला. पोरांची ओढ आहे फक्त. तुझ्यासाठी माझा विषय संपला. मग आता अमोलचाही विषय सोड. अमोल माझाही मुलगा आहे. मग 7 वर्ष कुठं होतास तू? का नाही भेटलास त्याला? त्याला जन्माला घातला म्हणून त्याच्यावर हक्क नाही दाखवू शकत तू. कारण त्याच्या संगोपनात तुझी काडीचीही मदत नव्हती. तू मला अमोलबद्दल सांगणार आहेस का नाही? अपर्णा म्हणते नाही. आणि त्याच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करू नको प्लीज. मी 7 वर्ष तुला दिलेलं वचन पाळलं. आता मी जे सांगते तू पाळ. त्याच्याविषयी माहिती काढण्याचा, त्याला भेटण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. अगं पण तू अर्जुन, 7 वर्ष त्याच्या प्रश्नाला मी कशीबशी थोपवत आले. मी काय केलं हे माझं मला माहिती आहे. आणि आता तू जर त्याला जाऊन भेटलास, त्याला जर सारं खरं कळलं तर त्याला असं वाटेल आपली आई आपल्याला फसवते. हे बघ अर्जुन, तुझ्याकडं बाबा, रुपाली, स्वप्नील, दादा आहेत. माझ्याकडं फक्त अमोल आहे. म्हणजे मी अमोलला भेटायचं नाही? अरे नाही, मी तुझ्यापासून त्याला कधीच सोडणार नाही. मग कधी भेटायचं ते तू ठरवणार. हो, हे चुकीचं आहे. आता काय चुकीचं काय बरोबर याला काहीच अर्थ नाही. फक्त मी सांगते ते तेवढं लक्षात ठेव. अपर्णा तेथून निघून जाते.
अर्जुनला सारं सिम्बाबद्दल आठवतं. लगेच अर्जुन म्हणतो, सिम्बा माझा तर मुलगा नाही ना. अपर्णा पुढं चाललेली असते, अर्जुन मागून पळत जातो. अपर्णा गाडीत बसून निघून जाते. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.